एक स्वाभिमानी माणूस माझ्या स्वयंका म्हणत नाही इथे जमले तुम्ही सगळेजण स्वाभिमानी आहात मला माहित आहे आता जे काही लोक घरून ऐकले असतील ते कोण असतील ते तुम्ही समजा पण इथं आम्ही त्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाचं आम्हाला काही देणं लागते म्हणून आम्ही काम सोडून आयुष्यातला वेळ देऊन या ठिकाणी बसले आहोत आम्हाला घेऊन जायचंय कोणतं एक आमचा इंग्रज साहेबांसारखा स्वाभिमानी कार्यकर्ता आमच्या नरवाळीवाली स्वाभिमानी कार्यकर्ता बाबासाहेबांच्या फोटोकडे बघतो आणि बाबासाहेबांना म्हणतो बाबासाहेब आम्ही तुम्हाला पाहिलं नाही बाबासाहेब तुम्ही आम्हाला मताचा अधिकार दिला बाबासाहेब पण आम्ही तुम्हाला मत देऊ शकलो नाही बाबासाहेब पण बाबासाहेब तुमच्या अरुणातून मुक्त होण्याची आमची वेळ आली आणि मग आज तुमच्या नातवांचा वाढदिवसा ठिकाणी येते नातवांचा वाढदिवस संकल्प केला आम्ही कोणता अरे भीमराया तुझ्या घराला भीमराया तुझ्या घराला कधी बैमान कोण बेमान होईल नाही म्हणून म्हणायचं आहे नतनिया कई बार अपनी साफ बदल लेते हैं नतनिया कई बार अपनी साफ बदल लेते हैं फुलने की हार में वो अपनी पाप बदल लेते हैं कहीं कहीं मतलब ही लेता पैसों के वास्ते और खुर्जी के वास्ते अपने पाप बदल लेते हैं अपने माझे निर्णय शंकरजी बगाटे साहेब गेलकीकर पाचशाची आणि मला माहित आहे मूळ गाणं कोणीच फुकट ऐकत नाही कवाच ऐकत नाही आणि ज्यानं फुकट ऐकले त्याचं कवच चांगलं मी नेहमी सांगत असतो माणसानं फुकटा बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं फुकटाचं अजिबात खायचं नाही आणि म्हणून सगळ्यांनी शपथ घ्यायची कोणाला वाटतंय की माझ्यावर बाबासाहेबांची उपकार आहे कोणाला वाटतं कोणाला वाटतंय त्याने हात वर करायचा बघा टीव्हीला झाले त्याच्याकडे कोणाला वाटतंय बाबासाहेबांची उपकार आहे आणि त्यांनी सगळ्यांनी शपथ घ्यायची कोणती अरे भीमराया तुझ्या दरवर्षी आपला वाढदिवस इथं झाला पाहिजे एका पुढच्या वाढदिवसाला माझी विनंती आहे माझी तुम्हाला की पुढच्या वाढदिवसाला आपण 10 मेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरला तुमच्यामध्ये आलो तुमच्यामध्ये येतील की नाही बाळासाहेब येतील की नाही येतील की नाही गावातले जे झाले बाप्पा सतत झोपले अशी आमचं नावं टाकलं नाही आम्हाला इच्छा आढळत नाही कुठून पैसे आणायले की आपल्या नावाने करायले की हात तुमच्या ज्ञानात माती पडवल्या आणि जे माणूस समाजासाठी झटतो त्याला नेहमी शिव्या असतात पण अजिबात काळजी करायची नाही आपण बाळासाहेबांकडे जाऊ आणि बाळासाहेब सांगू बाळासाहेब तुम्ही हे या पावर भूमीमध्ये आपल्या बाळासाहेबांना लागतं पण आपला शपथ घ्यायची कोणती
तुझ्या नातवात तुझ्या नातवात या तुझ्या नातवात इमानदारीने सांगा बघा कोण वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं इमानदारीने सांगा वंचित बहुजन आघाडी कपाला शाबास शाबास तिथे बघा आणि ज्याला दिलं नाही त्याचा सत्यानाश मागल्या महिन्यात लोक आमचे म्हणले बा नाही बे आपल्या वंचित बहुजन आघाडीला मतदान दिलं की काय होते काँग्रेस पडते आणि भाजप निवडून येते म्हणजे आमच्या लोकांना कसं झालं झगड्या थोडा मेला तर मेला पण झगड्या जगला पाहिजे काय लोक किती लोक बोलले बाबासाहेब आंबेडकर आज सुद्धा लोक आणि म्हणून आज तुमच्या याच्या बौद्ध धर्म परिषद जागतिक धर्म परिषद होणार आहे युट्यूबच्या माध्यमातून म्हणून कोणी वर्षाचं तोड करून बसायचं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचा तुम्हाला सांगतो काही काही लोकांना या निवडणुकीचे बेमालकी केली असेल याचा त्याचा पचपच खाल्ला असेल कोणाचा मुतोडा पिला असेल त्याला पॅरालिसिस झाल्याशिवाय मग असंच तुझ्या खाता येवलो आणि धुता येवलो काय झालं साहेब काही नाही तेव्हा बाळासाहेब आंबेडकर की नाही लढत होती ना संविधानासाठी 2024 ला तुम्ही पच खाल्ला होता काळा समजला नाही पांढरा कळला नाही घट कळला नाही पच खाल्ला म्हणजे हात अशी झाली म्हणून संकल्प आम्हाला काय कोणता तुझ्या आमचे धर्मबंधू गायक आहेत भावाजी नरवणे यांनी सुद्धा गाणं गायलं आणि प्रचार केला आणि कालच्या निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये माझं गाणं गाजलं बाबासाहेबांच्या सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये का बाबासाहेबांना बैमान घ्यायचं नाही का बाबासाहेबांच्या घराण्याला बैमान घ्यायचं नाही तर ते कार्यकर्ता बाबासाहेबांच्या फोटोत पाहून बाबासाहेब तू आमच्या दिल्या राजरतन बंग भीमाचा राजरतन बंग बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी शोषितासाठी वंचितासाठी स्वतःची 4 लेकरं मातीमध्ये गांधली रमेश नावाचा मुलगा मेला गंगाधर नावाचा मुलगा मेला राजरतन नावाचा मुलगा मेला एकुलती एक हिंदू नावाची बाबासाहेबांची मुलगी मेली आणि त्या मुलांचा बदला घ्यायचा असेल त्यांचं बलिदान हा जगात नसेल तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायची बाळासाहेब देशात हो आता आमच्या माणसाला काही कमी नाही होणार कारण पहिल्या काळात आम्हाला खायला भेटत नव्हतं पण आता आम्ही बिस्लरीशिवाय पाणी पित नाही बिस्लरीशिवाय पाणी पित नाही इस्त्री केल्याशिवाय कपडे घालत नाही गाडीशिवाय कोण्या गावाला जात नाही आणि घरी जर पाहुणा आला तर त्याला मटणाशिवाय खाऊ घालत नाही आता त्या लोकांना वाटलं असेल याला दारू द्यायली याला मटण दिलं मतदान फुटते या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी पैसे दिले आणि बाळासाहेबाला मतदान दिलं जगाच्या पाठी अशी एक स्वाभिमानी जात आहे
एकच सांगण्यात जात आहे की बाबासाहेब आंबेडकरांची औलाद कोणातून पैसे घेणार नाही आणि जे घेतले ते बाबासाहेबांची औलाद होत आहे। हे कभी बिकता नहीं कुत्तों की बाजार में, अयो शेर कभी बिकता नहीं कुत्तों की बाजार में, और बिकने वाला टिकता नहीं ये भीम जी की दरबार में, भीम जी की दरबार में। आवडलं की टाळ्या वाजवा माय कोणी वाजे काउंटाळी वाजवा तुझे पण नाही का बाबासाहेबांच्या घराला बेमानाचं नाही की तू आमच्या दिला साथ बघा बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला पाहिलं नाही आणि म्हणून आज बाबासाहेबांनंतर आमचा नेता एक आहे। कोण? बाबासाहेबांनंतर आमचा नेता एक आहे, प्रगल्भ बुद्धिमत्तेचा निधीले एक आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या कोणीच नसून तो आमच्या बाबासाहेबाच्या लेखाचा लेख आहे, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबाला काँग्रेस बाबासाहेबांच्या काँग्रेस आले, बाबासाहेबांच्या भाजप आले, बाबासाहेबांच्या मनसे राष्ट्रवादी सगळे आणि आदेश प्रकाश आंबेडकरांच्या वेळेला सगळेच होते हातात हातात पण आमचे काही नाही त्याच्यासोबत लग्न सोपायचं आहे पण आपल्यासोबत लग्न लय आवड आहे आपल्यासोबत म्हणून बाळासाहेब आंबेडकर सांगतात वेगळ्या संघ लग्न सोप आहे पण आमच्या त्या दलाला सोबत लग्न आवड आहे। म्हणून एक स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणतो काय तू केसाला काय लावली काय दात काय मुचकी कोणाची बायको नाही तू आमच्या बाबासाहेबांच्या घराण्याला बेमान का व्हायचं नाही का बेमान व्हायचं नाही असं म्हणतात विना प्रियाचे बंद खुले होणार नाही। आवडले की टाळ्या वाजवायचा साहेब सगळ्यांना दाखवा विना प्रियाचे बंद खुले होणार नाही, आसवाची कधीही फुले होणार नाही। ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांच्या घराण्याशी बेमानी केली त्या बेमानाचं कधी आयुष्यात भलं होणार नाही आयुष्यात। जे बाबासाहेब आंबेडकरांना बेमान झाले, बाबासाहेब आंबेडकरांच्या घराला बेमान झाले बघा त्याचा सत्यानाश झालाय सत्यानाश आयुष्याला सत्यानाश। इंदिरा गांधी भांडली, इंदिरा गांधी बाबासाहेबांचं नाव लिहिलं नाही तिच्या छातालाच गोळ्या बाबासाहेबांना बेमान जायचं नाही तुझ्यामुळे तुझ्यामुळे
जाना मला घर हक्काचे असे पक्क्या घरात जाणार आणि अस्तित्वाची लढाई आहे आणि या ज्या बाळासाहेबांच्या लढाईमध्ये बघा सगळ्यांनी ध्यान देणार का ते कोणी गद्दारी केली असेल त्यांच्यासाठी संभाजी गवळे राहणार तुमचा यांच्याकडून 100 रुपयाची भेटायचा जोरदार त्या म्हणून बघा ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांची लढाई केली असेल त्यांच्यासाठी म्हणतो काय माफ ना होगा बाबा को छोड़ के जाने वालों को माफ ना होगा बाबा को छोड़ के जाने वालों को और नसीहत कर दो चमचेगिरी करने वालों को हेलो राजा नाकाम कर दो सारी चालों को जिसने जिसने गद्दारी की चौक में खड़ा करके जूते मारो सालों को ज्याला ज्याला पचपचपणा केला की नाही निवडणुकीमध्ये हे आमचं निवडून येते का बे तुम्हाला सांगतो मायाबा ही एक निवडणूक नाही अजून निवडणूक आले आता हे वर्ष सगळं निवडणुकीचं आहे गाणी म्हणून काही फायदा नाही मला सांगतो काही फायदा नाही आमचे गाणे गायक म्हणतात कोणतं असं काम म्हणतात काम तर माहित आहे आमच्यान आता इथे काही होईना आमच्यान आता इथे काही होईना बाबासाहेब म्हणतात काय भीमा बाबासाहेब आले म्हणते तुम्हाला संविधान दिलं तुम्हाला धम्म दिला तुम्हाला पक्ष दिला गद्दे हो तुम्ही कोणाच्या मागे लागायले आणि मला हे म्हणायले मला सांगा बाबासाहेब आले कटकट धुनवाला खाती की नाही खाती की नाही आठवड्याच्या वाड्याच्या म्हणजे संविधान वाचवायसाठी आम्ही भाजप सोबत गेलो आणि काम खाल्लं नाही तुम्ही या लोक येडे भाजप सोबत आणि म्हणून म्हणायचं आहे हे खाओ भीमजी का पुरा हो जाएगा ओ दिन जरूर आएगा वो खाओ भीमजी का पूरा हो जाएगा वो दिन जरूर आ जाएगा इस देश का वंचित बहुजन समाज एक हो जाएगा वो दिन जरूर आ जाएगा और ये 4 जून को बाला साहब अम्बेडकर लाल किले पर जाकर जय भीम बोलेंगे वो दिन जरूर आएगा जरूर अरे काही बाळासाहेब आंबेडकरला हेलिकॉप्टर आले कुठून अगं गवशीचे हो आमच्याकडे काही पैशाला कमी आहे का आता कैलासराव काना मला बाहेर इतके पैसे दिले बाळासाहेब नुसतं मला हेलिकॉप्टर घ्यायचं आहे एका दिवशी बाळासाहेब आंबेडकर भाड्याने काय जितकं घेऊ शकतात जितकं एवढी ताकद आमच्या हिवाळ्यामध्ये आहे की नाही कोणाच्या बापाला मला सांगा लोक अजून लोक म्हणाले युती कमी केली नाही म्हणतात बाळासाहेब युती करा की नाही अबे गावचा सरपंच असेल तर शहाण्या माणसाला होऊ देत नाही शहाण्या माणसा ते गेलं बोंगाडं पाहिजे खाना खालचं पाहिजे चांगलं ते काम सही करणार पाहिजे हुशार माणसाला गावचा सरपंच अजिबात होऊ दे नाही मला सांगा गावचा सरपंच हुशार चालत नाही मग देशाचा प्रधानमंत्री हुशार माणूस चालेल का म्हणून शपथ घ्या कोणती भीम
सगळे गाणे म्हणले याच्यामुळे तिला दिले. कारण मी आयुष्यामध्ये 2 गोष्टी ड्रॉ केल्या नाही. एक मोबाईल नंबर बदलला नाही आणि बायको बदलली नाही. तर गायकानं काय बायका काय गायका ज्या तुम्हाला सांगतो ज्या बाईला जास्त नवरे लय ती बाई मोठी गायिका. ज्या बाईचे कपडे कमी जे बाई जीन्स पॅन्ट घालायली ती गायिका मोठी. आणि साधी फक्त असं कोणी बोलत नाही कार्यक्रमाला. आमचे गायक म्हणतात बाई कशी का नको सतीस बाया चांगली आणा हो म्हणे लग्न काय म्हणाले मला बाईच सतीस काही म्हणा म्हणे तुमच्या चांगल्या बाया नाहीत का म्हणे. आता मी एवढं चांगल्या बाया कुठून आणू आणि ज्या जे चांगल्या बाया आता ते काय भरणाला येत तुम्हाला म्हणणार तुम्ही चांगल्या तुम्हाला मुसिकच्या बाया सांगायला मुंबईकडल्या. पण बाबासाहेबांचं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गायकाचे एक गाणं आणि वक्त्याची 10 भाषणं. पण गायक काय तसे पाहिजे ना. नाही तर काही काय 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 गाय ते गायतले नाही. तुम्हाला माझी नंबर मिळते दादा इंगोले दादा. पिदारा गायक असला की त्याला स्टेजवर अजिबात यायचं नाही. आणि गेल साली आले का 2 उड्या पाडणार माणसं तुम्ही 2 मी उलट ते भेटले ना मी 2 निघून आले अजून तसेच ते दोघं बघा आता कुठे टाकायचे. तर इंगोले दादा म्हणजे अशा उड्या काऊन टाकायला खाली बसा ना. मी म्हणून तसेच माणसं आणायचे आपल्याला. म्हणून आम्ही आव्हाड साहेबांना बोलले कसवाले माणसं तुमचे केस ओरिजिनल राहतं पण आमच्या जातीचे आता डुप्लिकेट डुप्लिकेट तो वाजिबा चालत नाही. स्वाभिमानी माणसं पाहिजे. कारण उस शान के वास्ते शान आपने हम दे देंगे. उस आन के वास्ते आन आपने हम दे देंगे. और हम के सच्चे भी वाले उस जान के वास्ते जान आपकी हम दे देंगे. जान आपने हम दे देंगे. बाळासाहेब आले. अरे बाळासाहेब आंबेडकर एक तरफ आंबेडकर खिलाफ में सारी दुनिया की धर्म के नाम पर चलने वाली सारी आजादी की लाख दुश्मन मेरे जिंदगी का कुछ भी बिगाड़ ना सके क्योंकि कलम मेरे जिंदगी की तलवार से. आज मेरा एक तरफ बाळासाहेब आंबेडकर लोक नाही वंचित काय किती येते आणि मोदी सांगते आम्हाला. तुम्हाला सांगतो मशीन मध्ये फालत जरी झाला तुम्हाला सांगतो काँग्रेसला एकच सीट येणार नाही पण बाळासाहेबांच्या 8 सीटा निवडून 8 सीटा. मोदीच म्हणते बाळासाहेब चालते पण हे न गायला नाही सत्य नसतं देशाला. ईडीच्या विरुद्ध पोलपोल चालले. एक काम म्हणतो माझ्या हातामध्ये सत्ता द्या. मोदीला अमित शहाला मौन भागवता जेलमध्ये टाकतो म्हणणारा एकच आयोकर बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकर आम्ही आम्हाला ध्येयाचं काय बरोबर पैसे द्यायचे का नाही. मूलपत्रिका द्यायच्या नाही. भांडे द्यायच्यात नाही. आपल्या गावात लपून असं पडलं जायचं लपून देऊ की नको की देऊ की नको की आता गद्दारी करायची नाही. म्हणून शपथ घ्यायची कोणती. अरे भीम कार्यकर्ता म्हणतो आपण सगळेजण स्वाभिमानी आहात. आणि म्हणून काय म्हणतो तुझा झेंडा आणि तो अजेंडा बाबासाहेब आंबेडकरांच्या तळमध्ये काम करणारा स्वाभिमानी माणूस आजही पैदल आहे. पण तुमच्याकडे अंगठ्या आल्या बा. तुमच्याकडे अंगठ्या दिसायला बघा. सोन्याच्या होता का त्याच्याकडे अंगठ्या आल्या. पण बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीत काम करणारा माणूस पैदल आहे.
माझ्या काळजात कोणता बाबा का म्हणून म्हणायचंय फुकट का पाणी में मजा नहीं आता, फुकट का पानी में मजा नहीं आता। नरवाले साहेब खाने में नमक नहीं तो खाने में मजा नहीं आता, और जिसके सीने में स्वाभिमान नहीं उसके जीने में मजा नहीं आता, जीने में। अरे हा स्वाभिमानी दिवस आहे, हा स्वाभिमानी दिवस 10 मे हा स्वाभिमानी दिवस। आणि तुमचा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील धम्म परिषद जगाच्या पाठी पहिली धम्म परिषद आहे की जी बाळासाहेब आंबेडकरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरी केली। माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, पुढच्या पॉम्पलेटवर हा फोटो टाकला नाही तर नका टाकू, का तेवढं का मोठं चांगलं नाही का, तेवढं चांगलं तो फक्त झरतो पण लोक फोटो काढतात। दिनजयंती असते बाबासाहेबांच्या एवढाच फोटो लावले बाबासाहेब आणि ते सांगतात मोठमोठ्याला भाषण बोलतो बाबासाहेब असे म्हणजे, पण बाबासाहेबाविषयी कोणी मोठं होऊ शकत नाही। आणि म्हणून तुझा झेंडा आणि तुझा झेंडा बघा माझी बाई संगीता गायकवाड कुशल खरोखर कदर केली, 100-120 रुपये दिले याला देतो, सगळं रहिशी झाले ते तू घेऊ। तुम्हाला सगळ्याला सांगतो गाणं आवडायला की नाही, मी कसं काय समजू आवडायला नुसतं आवडलं म्हणायचं पाहिजे, समजा पाहिजे तुझा झेंडा बाबा म्हणून खिदमत वक्त की जाती है देर की नहीं। मनोज राजा गोसावी लिखत काय खिदमत वक्त की जाती है देर की नहीं, और कीमत उजाले की होती है अंधेरे की नहीं। मनोज राजा ये बात बाबा साहब कह के गए, बलि बकरे की दी जाती है ये शेर की नहीं। कोणाच्या बापाला भीत नाही भिला नाही आदेश साधेवार त्या देशामध्ये हायकोर्टावर मोर्चा घेणारा पहिला माणूस बाळासाहेब आंबेडकर। मंडळ आयोग लागू करा म्हणून स्वतःच्या उपपंतप्रधान पदाला ठोकर मारणारा माणूस बाळासाहेब आंबेडकर। विद्यार्थी नियुक्तीचा प्रश्न पुस्तकात छपाई करा म्हणून बाळासाहेब आंबेडकर। बघा आज बाबासाहेब गेल्याच्या नंतर माझ्या बागवानो माझ्या विगले साहेबांनी दरबारे साहेबांनी अतिशय कष्टाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। जाता जाता तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, हा बदनामीचा आळ बरा नाही, जातीचे जहाज बरा नाही। उद्याच्या येणाऱ्या विधानसभेसाठी तुम्ही संघटित मुकाबला नाही केला तर उद्याचा काळ तुमच्या आमच्यासाठी बरा नाही, तुमच्या आमच्यासाठी बरा नाही। एका दिवशी कार्यक्रम केला म्हणून चालत नाही, एका दिवशी धम्म परिषद घेतले म्हणून चालत नाही। आम्हाला दिवस काय रात सुद्धा आता वर यायची आहे, एक दिवस आम्हाला जागावं लागेल माझ्या मायाला माझ्या भावाला। उद्या जर बाबासाहेबांचं संविधान बदललं, आमचं शिक्षण बंद झालं, आरक्षण बंद झालं, नोकऱ्या बंद झाल्या, उद्या आम्हाला म्हणावं लागेल पाणी सवाले तुम्ही नाचत गेला ग डीजे लावून जयंतीवर तुमचे बोलत काय कपडे घालायचे काय टाईट वागायचे, तुम्हाला तुमचं राशन पण तुमचं कोपन पण तुमच्या नोकऱ्या पण तुमच्या पगारी पण, मग काय कशात मग नाही बापा तेव्हा जर आम्ही चूक केली नसती ही आली नसती म्हणून आता आजूबाजू काय म्हणून ज्याला तोंड आहे त्याला तोंडाला माहिती फक्त तोंडाला एक शर्ट झाली जाते सगळ्या ज्योतीवरून असं म्हणतात हागणदरीच्या गोट्याला सोन्या बरोबर तोडू नये, तोंडाला म्हणायचं फक्त हागणदरीच्या गोट्याला सोन्या बरोबर तोडू नये। आणि जी 12 बापाची औलाद असेल त्याने आयुष्यात कधी जे भीत बोलू नये।
तोंड वाचत नाही त्याचं तोंड असं मुठत बसत उद्या पाण्याच्या कपाला खाली रुपया काय हसता एवढं माणूस काय पैसे म्हणून का बाबासाहेबांच्या घराला निर्माण होत नाही आणि इंगळे साहेबांनी नलपाणी साहेबांनी माझ्या घराला आले आणि एका दिवसामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी सांगतो मी पैशासाठी कधी गाणं म्हणत नाही, काय कमी नाही मला पैशाला, कारण मला 15 लाख रुपये अजून मोदी करत मला एकट्याची हात, माझ्या पोराची हात, या पोराची हात, या बायकोची हात, या नाताची हात. तो म्हणतो 14 ला मला मोदी तुमच्या खात्यात 15 लाख टाकतो, 15 लाख टाकतो. काय कमी आहे जमात ना. पण मोदी मिल्याशिवाय पैसे भेटणार, पॉलिसी वाली काम माहिती मिल्याशिवाय पैसे भेटत. आजचे दिन वाले आजचे दिन चाकरी केलं, सगळे परेशान झाले. मराठा समाज, धनगर समाज, वाणी समाज, बंजारा समाज सगळे मिळाले. आता पुन्हा तू भीमाचा दिवसाचा कार्यक्रम भरायला दुसरा कार्यक्रम भरवला नाही. जो कळेल सूर्य चंद्र तारे आधी तर ही जागा राहणार आहे. म्हणून दादा तुमच्या खरंच मनापासून शुभेच्छा. पण घरी काही त्रास नाही ना, घरी काही त्रास नाही ना. चाललं कोणीकडे की मशीन बंद करायला उडी फुंडायलं असं काही नाही ना. हो आणि म्हणून हो ना तुम्ही बाबा ललकारी नेता संगीताबाई कुठे आहे? जिथू तर मला मी 500 वर 2 दिले मला तुझ्यासोबत. हा लवड बोलला काय तिथे गोळा बोलत नाही ती किनार माणूस. बाबा ललकारी नेता खरे प्रकाशिया प्रकाश आंबेडकर म्हणून मला सगळ्यांना बाळासाहेबांचं काम करायचं आहे. नुसतं काम नाही, तन्मन धनाने काम करायचं आहे. या समाजासाठी बाळासाहेब आंबेडकर होता आणि म्हणून मी मला विचार करता तुझ्या तुला बघा मी बाळासाहेबांना का दिली. बघा बाळासाहेबांचा फोटो सेम बाबासाहेब. कारण बाबासाहेबांना आम्ही पाहिलं नाही, पण बाबासाहेबांच्या रूपामध्ये बाळासाहेब आंबेडकर या वंचिताचा सुचिताचा लढा लढतात. बाळासाहेब आंबेडकर म्हणतात कानूनन मैं विरोधियों को रोकना चाहता हूँ. बघा लक्षात ठेवा बाळासाहेबांची इच्छा आहे. कानूनन मैं विरोधियों को रोकना चाहता हूँ, सदियों से आए घरानेशाही को मैं मिटाना चाहता हूँ. यही इच्छा है मेरे जीवन की. बाळासाहेब आंबेडकर कहते हैं इस देश का प्रधानमंत्री मैं वंचित बहुजन समाज का देखना चाहता हूँ, वंचित समाज का देखना चाहता हूँ. आमचे बुद्धिवंत आवाज साहेबांनी खरोखर मला भेट दिली. त्याचे मला पैसे आवडते, केसरी आवडायचे मला हो ना. आणि तुम्हाला सांगतोय सांगतो का माणसाची बायको कशी आहे कोणामध्ये तर माहिती का? ज्या माणसाच्या डोसक्याची केस पाहिजे, ज्याची बायको अगोदर असेल त्याच्या डोसक्याची केस, आणि ज्याची बायको शांत असेल तशी मिठी ते तर कुठली बियाणे होईल.
बाळासाहेब आंबेडकर आम्हाला काम का करायचं. काल 2019च्या निवडणुकीमध्ये मी बाळासाहेबांच्या सभेत कार्यक्रम केले. मला मनाला समाधान वाटलं. मी बाळासाहेब आंबेडकरला जवळ पाहिलं. बाळासाहेब आंबेडकरच्या पायाला खडे पडले होते, पाठीला खडे पडले होते, पायाला बिगडी बांधून कधी गडचिरोलीला, कधी औरंगाबादला, कधी बेळगावला. बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी कधी स्टेजवर भाकरी खात आहेत, कधी भेटत तिथे पाणी पित आहेत. दिवसाच्या प्रतीक्षा येतात. बाळासाहेब आंबेडकर जो घेतात वय वर्ष 70 आहे, वय वर्ष 70 आहे. आपण काय करायला पाहिजे म्हणून मी ठरवलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. मी कधी पैशासाठी कार्यक्रम करत नाही, करतच नाही. पण लोकांना पैसे नसले की मला बोलतात. आणि पैसे आले की तिकडची गाई का सामना लावायचा नसती, सामना. आणि बाई चांगली पाहिजे म्हणजे सांगता बाईला चांगल्या बाया सांगतात मग लावून देऊ का भांडण. चांगली बाई तुझा पण आम्हाला बाळासाहेबांचं काम करायचं का तुझ्या कैलास दादा जवा मना परे, कैलास दादा जवा मना परे. बघा मला कुठलाही गायक भाड्याला आणायचे काही काम नाही. भाड्याचे भाडेच असतात. मला सांगतो पोरगीला हे पाता मला वाटते उगाच आपल्या शेतीला काय कडे उगाच लोकांना ओळख लागायला काय असतात. कुठे मग आपली असते ना वेलवाला आपलं, जिलवाला आपलं, पेटीवाला आपलं, गाडीवाला आपलं. बघा मुसलमान आमची हे तर मी त्याचं मतदान आपली इतकं झालं. तुम्हाला सांगतो आणखी जर आपली ईद सत्ता यायची असेल तर तुम्हाला सांगतो लॉकडाऊन लागलं पाहिजे. संख्या वाढवा, काही टेन्शन नाही. कोणाच्या हाती पाय पडायची कामं तेव्हा मला आपलंच मतदान झालं पाहिजे. हो द्या आता का नोकऱ्या लागणार काय केसाला फुगे भंगारवाले त्याला मान लागला. त्या भंगारवाल्याला मतदान दिलं नाही. काय सांगा तुम्हाला नका बी म्हणजे तुम्हाला देऊन आम्ही वाया जाते मतदान भंगारवाले. बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादच्या कबरीवर गेले मुसलमानाला वाचवलं पण त्याला जाणीव नाही. अहो बाबरी मशीद पाडली मुसलमानाची, शिवसेनेनं भाजपनं औरंगाबादचं नाव बदललं उद्धव ठाकरेनं, उस्मानाबादचं नाव बदललं उद्धव ठाकरेनं, तरी या मुसलमानांना मतदान कोणा दिलं. मुसलमान तुमच्या ध्यानात माती पडवल्या. अरे जय भीमच्या आधी आमचा जोडा होता. आम्ही काय कमी नाही, आम्ही तुमच्यासाठी म्हणून जय भीमच्या आधी आमचा जोडा होता. अरे वाघाला लागतो तो आमचा हा होता. 1 जानेवारी 1811 साली विवाह केलेला आम्ही दाखवून दिले. आम्ही तुमच्या 56 भारी आमचा एक मार होता, आमचा एक मार होता. आम्ही आमच्या कधी अन्यायच होत नाही, कधी सुद्धा लोकांसाठी आम्ही लढतो. तरी लोक आमच्या पाठीमागे लय म्हणतात. काल बाळासाहेब आंबेडकर आपण काम करतोय. आयोजन केलं उद्या माझी सगळ्यांना हात धरून तुमच्या पाया पडतो. तुम्हाला जर खरंच आपल्या मुलाबाळाचा संसार उद्ध्वस्त होताना खायचा असेल, सुखी समाजानं पुढे जीवन जगायचं त्याची इथं संकल्प करा. एकदा हात डोक्यावर हात ठेवून किती जण डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या. डोक्यावर हात घ्या. सुनीताबाई शोभाबाई डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायची आणि म्हणायचं कोणतं डोक्यावर हात नाही ठेवत त्याचा पॅरालिसिस झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची पट 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 पुलकीच्या गाड्याच्या म्हणून भीमराया तुझ्या